स्वामी म्हणतात, प्रत्येक माणसाचे यश त्याच्या आत काम करण्याच्या क्षमतेमध्ये लपलेले असते आणि त्याचे मूळ एखाद्या व्यक्तीच्या मनात असते. जर आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम आपण आपले मन त्यासाठी तयार करूया. आयुष्यात यशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण यशाबद्दल काय विचार करता. जर एखादा माणूस स्वतःला काहीही न करता अपयशी मानतो तर तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, कारण तो यशस्वी होण्याचा विचार करत नाही, परंतु यशापेक्षा अपयशाचा अधिक विचार करतो. म्हणून जीवन यशस्वी होण्यासाठी हे आवश्यक आहे. यशाचा विचार करा. यश मिळवण्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान नकारात्मक विचार आणि कृतीपासून मुक्त होणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार विकसित करणे आणि त्यासह मध्यभागी अपयशानंतरही उभे राहून पुढे जाण्याची भावना असणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी आपण आपले मन समजून घेतले पाहिजे आणि अपयश आणि टीकेचा सामना केला पाहिजे. आपण नेहमी स्वतःला नियंत्रित केले पाहिजे, कारण आपण जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. जर प्रतिभेला त्याचा व्यवसाय केला गेला तर यशाची शक्यता खूप वाढते. प्रत्येक माणसामध्ये काही उत्कटता असते, परंतु आम्हाला माहित नाही. ज्या दिवशी आम्हाला आमच्या आतल्या गोष्टीबद्दल माहिती असेल, कोणीही आम्हाला दिवसात यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. म्हणून आपल्यातील लपलेल्या प्रतिभेला जाऊ द्या आणि नेहमी विचार करा की आपल्यातील विशेष प्रतिभा काय आहे जी इतर कोणत्याही आत नाही. आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे की ते काय आहे जे आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाकडे नेऊ शकते. जीवनात यशस्वी होण्याचा अर्थ असा नाही की आपण उच्च स्थान मिळवू आणि आपण जीवनात भरपूर पैसे कमवू. उलट यशाचा अर्थ असा आहे जे आपल्या मनात शांतता आणेल ते करूया आणि ज्यासाठी आपण आनंदी आहोत. काहीही सुरू करण्यापूर्वी आपण ते कार्य करण्याचा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट करण्याचा आत्मविश्वास मिळत नाही तोपर्यंत, तो जन्म होईपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये यश मिळणार नाही. कोणत्याही समस्या आल्या नेहमी स्वतःचा विचार कोणाहीपेक्षा कमी करू नये यासाठी तयार राहायचे आहे, कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्यापेक्षा इतर कोणीही चांगले करू शकत नाही. प्रत्येक माणसाकडे काही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत. तुम्हाला काहीही करण्याचा विश्वास असला पाहिजे, कारण आमच्या अनेक महान लोकांचा असा विश्वास आहे की जर आम्हाला कोणतेही काम करण्याचा आत्मविश्वास नसेल तर त्या कामात तुम्हाला खूप अपयशी होण्याची शक्यता वाढवाल. जीवनात यश हे तुमच्या चुकांमुळे होते. काहीही शिकत नाही आणि तुमचे ध्येय कधीही सोडत नाही. तुम्हाला लगेच यश देऊ नका. यशामध्ये नेहमीच काही समस्या असतील, परंतु तुम्हाला त्या समस्यांपासून दूर पळून जाण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला त्यावर टिक करून त्याचा सामना करावा लागेल. तुमच्या यशाच्या मध्यभागी जे काही आहे ते तोडावे लागेल. ते लवकर सोडा. त्वरित उपाय शोधा, कारण तुमचा उपाय तुमचे जीवन बदलेल. जग तुमच्या निर्णयावर विसंबून आहे. आज जग तुमच्या विरोधात आहे. उद्या तुम्ही तुमच्या बरोबर असाल. जग नेहमीच तुमचे निर्णय बदलेल. फक्त लक्षात ठेवा की तुमच्या पालकांचा निर्णय आहे. तुम्हाला काहीही न करण्याचे कारण देऊ नका. आज तुमचा वेळ वाया घालवू नका. उद्याचा काळ देखील आज तुमचा दिवस असेल. कठोर परिश्रम करा. या लहान आयुष्यात असंख्य तुफानी वादळ त्सुनामींचा पराभव करावा लागला. रावणाचा पराभव करावा लागला, कारण रावणाची 10 मने होती ज्यांचा हेतू आणि विचार एक होते. तो मोठा झाला आणि इतर सर्वजण राहिले. जे गोठले ते विसरले आणि जे लोक मोठे होतात त्यांना त्याचे वय दिसत नाही. ते तुम्हाला शक्य होणार नाही. आम्ही ते करू शकणार नाही. बसमध्ये नाही. विजेते वेगळे आहे. कदाचित वरून पाहणारी व्यक्ती त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. आमचे वय कधीच जास्त नसते. उशीर होत नाही. जे करू शकत नाही ते म्हणजे पराभव होऊनही विजयाची आशा ठेवणाऱ्या उणीवा मोजणे. हा त्यांचा पराभव नाही.
जगन्नाथ हे त्यांच्या कार्यांपैकी एक आहे, तेव्हा ही काळाची बाब आहे. त्याच्या गावातून शहराकडे जाताना त्याच्या दरम्यान एक गरीब व्यक्ती सापडली, ज्याची प्रकृती खूपच वाईट होती. आणि जेव्हा त्या व्यक्तीने नेने जगन्नाथला पाहिले आणि त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला की आपण आपल्यासाठी खूप जाणकार आहात. जर आपल्याला एका गोष्टीचे ज्ञान असेल तर मला शेवटी यश कधी मिळेल ते सांगा. त्या व्यक्तीचे शब्द हे ऐकून जगन्नाथला वाटले की ही व्यक्ती वेडी आहे आणि कोणीतरी माझ्याशी विनोद करत आहे. आणि जगन्नाथ उत्तर देता त्याच्या मार्गाकडे निघाला, पण ती व्यक्ती त्याच्या मुद्द्यावर ठाम होती आणि जगन्नाथला पुढे जाऊ दिले नाही. आणि शेवटी जगन्नाथ कंटाळला आणि म्हणाला की उद्या सकाळी तू भेटशील मला जवळच्या नदीजवळ तुमच्याबरोबर आणखी काही जाणकार व्यक्ती मी तुम्हाला घेऊन येईन, जो तुम्हाला आयुष्यात कधी यशस्वी होणार हे सांगेल. दुसऱ्या दिवशी जगन्नाथ काही जाणकार व्यक्तीसह नदीच्या काठावर पोहोचला आणि त्या व्यक्तीलाही ते मिळाले. जगन्नाथ त्या व्यक्तीला म्हणाला की आपण या नदीत जाऊन नदीकडे जाऊया, खोली मोजण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर जगन्नाथ आणि त्याच्याबरोबर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. जेव्हा ती व्यक्ती नदीत उतरली तेव्हा जगन्नाथने आपल्या साथीदारांसह त्या व्यक्तीला पाण्यात बुडविले. पाण्यात बुडून त्या व्यक्तीने पाय मारण्यास सुरुवात केली आणि थोड्या वेळाने जगन्नाथ त्या व्यक्तीला सोडून गेला, ज्यानंतर ती व्यक्ती वेगाने बाहेर आली. नदी आणि जगन्नाथला म्हणाले की तुम्ही मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी किंवा मला मारण्यासाठी येथे बोलावले होते. यावर जगन्नाथ म्हणाले, जेव्हा तुम्ही पाण्यात बुडत होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? तेव्हा ते म्हणाले, मी फक्त पाण्यातून बाहेर पडण्याचा विचार करत होतो. जगन्नाथ म्हणाले की तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की जर तुम्ही जिवंत असाल तर मी त्या नदीत जितक्या इच्छेने यश मिळवण्याचा प्रयत्न करतो, जर तुम्ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळेल याची खात्री आहे. या कथेतून आपण काय शिकतो? जीवनात यश मिळविण्यासाठी जोपर्यंत इच्छा नाही तोपर्यंत प्रत्येक मनुष्यामध्ये यश मिळवण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. तोपर्यंत ती व्यक्ती यशस्वी होईल याची खात्री नाही. आपल्या सर्वांच्या मनात कोणीतरी आहे. तसेच काम सुरू करण्यापूर्वी असे घडते की आपण हे काम केले पाहिजे की नाही हे केले पाहिजे. जर आपण देखील यश मिळविण्यासाठी असा विचार केला असेल तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. त्या ध्येयासाठी आपण लक्ष केंद्रित करून कार्य केले पाहिजे. आयुष्यात यश मिळते जेव्हा तुम्ही यश मिळवण्याच्या तुमच्या इच्छेला जागे करता, तेव्हाच तुमचे ध्येय पूर्ण करण्याची तुमची आशा देखील वाढेल. जेव्हा तुम्हाला ध्येय पूर्ण करायचे असेल, तुम्ही एकामागून एक लक्ष्य ठेवाल आणि ते पूर्ण कराल. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम उत्सवाची इच्छा स्वतःमध्ये उघड करा, नंतर जाऊन यश मिळू शकते. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.